पंढरीची वारी. पंढरीच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांबद्दल समाजात कुतूहल असते, त्यांच्याबद्दल आदर असतो. वारकरी म्हणजे नेमके कोण? वारी म्हणजे काय, असा प्रश्न ओघाने येतोच. काया वाचा मन आणि जीवाने जो सर्वस्वाने उदार होतो तोच विठ्ठलाचा वारकरी. वारकरी हा शब्द मुळात वारी कर असा आहे. यातूनच वारकरी हा शब्द उदयाला आला. घरातून चालत आळंदी देहूला यायचं, संत ज्ञानोबा, संत तुकोबा यांच्या पालख्यांसोबत नामस्मरण करीत पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं. अशी पंढरीची वारी करतो तो वारकरी. भक्तांनो, यालाच आपण पालखी उत्सव सोहळा असंही म्हणतो. आषाढी एकादशी हा दिवस या सोहळ्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. हीच पंढरीची वारी. धन्य धन्य वेणुनाद पंढरपुरात माझा विठ्ठल. आगळे वेगळे अनुभव यांचे चलछायाचित्रण करून आपणासमोर मांडण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. वारकरी मायबाप आणि सावळ्या विठ्ठूचरणी अर्पण. हे वारकरी बांधव जरी चालत आपला प्रवास सुरू करत असले तरी आपल्या रोजनिशीमध्ये लागणाऱ्या आवश्यक वस्तू म्हणजेच अन्न, वस्त्र, निवारा यासाठी लागणारे साधनं आपल्या दिंडीतील गाडीमध्ये ठेवतात. ज्या ठिकाणावरून हे वारकरी आपला प्रवास सुरू करतात त्या ठिकाणापासून पंढरपूरला जाईपर्यंत वाटेमध्ये रोज वेगवेगळ्या ठिकाणी हे वारकरी आपला मुक्काम करत जातात. या मुक्कामासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू गाडीमध्ये पुढे वस्तीच्या ठिकाणी पाठवून तिथे राहण्यासाठी तंबू ठोकले जातात. तसेच या दरम्यान वारकरी बांधवांपैकीच काही वारकरी स्वयंपाकाचा कार्यक्रम करतात. स्वयंपाकातही हे वारकरी आपल्या विठूच्या आठवणीत भोजनाला भक्तीची चव देतात. यानंतर पालखी तळावर दुपारच्या विसाव्यासाठी थांबते. तेव्हा हे वारकरी क्षणभराची विश्रांती करतात आणि जेवणाचा कार्यक्रम आटपतात. विठ्ठल चिती गावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चिती धावा, विठ्ठल. यानंतर कर्णा वाजवला की पालखी आणि सर्व दिंड्या पुढच्या प्रवासाला निघतात. विठ्ठल चिती धावा, विठ्ठल उभा पहावा विटेवरी, विठ्ठल उभा पहावा विटेवरी. आणि रात्री पालखी ठरलेल्या स्थळी पोहोचते. पहावा विटेवरी, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चिती धावा. स्थानिक भाविकांना दर्शनासाठी पादुका तळावर ठेवल्या जातात. तोची शरणांगता विठ्ठल मुक्तिदाता, तोची शरणांगता विठ्ठल मुक्तिदाता, तोची. पहाटे सर्व वारकरी आपले विधी आवरून आपला पुढील प्रवास पालखी सोबत सुरू करतात. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. बरं का भक्तांनो, या वारीमध्ये मदत कार्य हा सर्वात मोठा भाग आहे. वारकरी बांधवांना मोफत आरोग्य उपचार केंद्र, औषधे, पाणी,
पंढरी आत्मा हा विठ्ठल काय आहे पंढरी चहा आत्मा हा विठ्ठल तसेच नाश्ता आणि बंधूंसाठी मोफत दाढी केश कर्तन यांचीही सोय केलेली असते बरं का. वारीमध्ये चालताना वारकरी हे फक्त विठूचेच नामस्मरण करीत असतात. अखंड हरिनामाचा गजर करत आपला प्रवास सुरूच ठेवतात. भाव भक्ती भीमा उदकते वाहे बरवा शोभत आहे पांडुरंग काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. दया क्षमा शांती दया क्षमा शांती हेची वाळुवंट दया क्षमा शांती दया क्षमा शांती दया क्षमा शांती हेची वाळुवंट मिळाला थाट मिळाला थाट जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. जाता पंढरीसी सुख वाट जीवा जाता पंढरीसी सुख वाट जीवा जीवा जाता पंढरीसी. रस्त्यावरून घाटातून पुढे चालत जावं लागतं. केशवा भेटताची जाता पंढरीसी सुख वाट जीवा जाता पंढरीसी सुख वाट जीवा आनंद केशवा भेटताची जाता पंढरीसी सुख वाट जीवा. या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी सुखाची उपमा या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी सुखाची उपमा नाही त्रिभुवनी पाहिली शोधोनी. घाटातून पालखी रथ जाताना स्थानिक शेतकरी आपल्या बैलजोडी रथाला लावतात आणि वारकरी मैलोन मैल रस्ता कापत रथासोबत चालत राहतात. तरीही हे मायबाप थकत नाहीत बरं का. हे आश्चर्यच. सुख वाटे जीवा आनंद केशवा भेटताची जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. ऐसा नाम घोष ऐसे पताकाच भार ऐसा नाम घोष ऐसे पताकाच भार ऐसे वैष्णवा दिगंबर दावा कोठे दावा कोठे दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाट जीवा जाता पंढरीसी सुख वाट जीवा जाता पंढरीसी सुख वाट जीवा आनंद केशवा भेटताची
जाता पंढरीची सुख वाटे जीवा दादा पंढरीची सुख वाटे जीवा. तुकोबा ज्ञानोबाच्या भक्तीमध्ये विलीन होऊन तहान भूक याचीही आठवण न राहता फुगडी गाणी विठ्ठलाची भक्ती करत विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरीकडे वाटचाल करू लागतात. काला दावा जाता पंढरीची सुख वाटे जीवा दादा पंढरीची सुख. हे वारकरी नियमितपणे भजन कीर्तन आणि हरिपाठ करतात. अगदी वारीमध्ये सुद्धा हरिपाठाचा कार्यक्रम असतो बरं का. लहान थोरांसाठी करमणुकीचे कार्यक्रम असतात. यामुळे वारकऱ्यांना पुढील वाटचालीस प्रोत्साहन मिळते. यामध्ये फुगडी गाणी सादर केली जातात. रात्री कीर्तनाचा कार्यक्रमही सादर केला जातो. आणि याच शब्दात पांडुरंगाने अवनीला हाक मारावी माय. आवाज ऐकला मात्र तो पाय हातातच धरलाय. दिसू नये म्हणून तोंड फिरवून यायची सारखी. तो दुडक्या चालीने मागणं पाठलाग करतोय. घुंगराची काठी वाजवायचा, गालातल्या गालात हसायचा. मागं बघितलं की तो हसायचा आणि तो हसला की हिचा संताप आणखी वाढायचा. ती म्हणायची अरे चेंगाटा मला ठाव आहे, तू येणार, तू येणार, नुसता येणार नाही तिथपर्यंत येणार. आणि ते येणं स्वतः उपाशी राहून तुला खायला घालणार. माहिती असतं ना स्वभाव कसा असतो, सगळ्यांना माहिती असतं. पंढरपूरच्या या वारीमध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे रिंगण सोहळा. रिंगण आणि त्या दिंड्यांनी प्रवेश करण्यासाठी मार्ग यांची आखणी केलेली असते. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि तुकाराम तुकाराम अशा जयघोषात बेलवडी, इंदापूर आणि अकलूज येथे गोल रिंगण सोहळा रंगतो. वसावारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली. त्याच्या मध्यभागी चौथऱ्यावर पालखी असते. घोषात इंद्रायणी मधल्या जागेत दिंड्या आणि रिंगणाबाहेर वारकरी आणि भाविक थांबतात. ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी. रिंगणात पताकावाले, तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यान. त्यानंतर डोक्यावर हंडा आणि तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला धावतात. जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली. विणेकरी, मृदुंगवादक आणि टाळकरी एका पाठोपाठ धावून प्रदक्षिणा फेरी पूर्ण करतात. तेथून काही अंतरावर अश्व धावण्यासाठी रिंगण आखलेले असते. यानंतर मानाचा अश्व प्रदक्षिणा पूर्ण करून या रिंगणाचा समारोप करतो. डोळ्याचं पारणं फिटावं असा रिंगण सोहळा.
अशा रीतीने वारकरी पंढरपुरात दाखल होतात. तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी. या दिवशी पंढरपुरात मोठी यात्रा असते. आहे भीवरे जातीरी माझे माहेर पंढरी माझे जणू वैष्णव जनांचा मेळाच भरतो. चंद्रभागेमध्ये स्नान करून वारकरी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शन रांगेला उभा राहतो. आपल्या 20 दिवसांच्या प्रवासानंतर विठ्ठलाचे दर्शन म्हणजे या वारीचे आणि वारकऱ्यांच्या अथक भक्तीचे सार्थक होय. विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. पंढरी माध माहेर पंढरी आहे भीमरे जातीरी आहे भीमरे जातीरी माझे माहेर पंढरी. कुंडलिक आहे बंधू कुंडलिक आहे बंधू त्याची ख्याती काय सांगू त्याची ख्याती काय सांगू त्याची ख्याती काय सांगू त्याची ख्याती